मैंने आप सबको इतना परेशान किया, फिर भी आप सब लोग मेरा इतना ख्याल रख रहे हैं। किसी अपने से गलती हो जाए तो रिश्ते तो नहीं टूटते ना। नहीं छूटे। हेलो 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 मैं हेलो तुमसे एक बात कहूं, तुम मानोगे? जी हेलो छूटे। देखो जिंदगी बहुत खूबसूरत है, बहुत अच्छी है, इसे बड़ी खुशी खुशी से जीना चाहिए। हाँ, लेकिन कभी कभी जिंदगी थोड़ी सी मुश्किल हो जाती है। हेलो Yes, ma'am. okay, sorry for late, but I have a technical problem, so that I am unable to join at a sharp time. Okay, last time we have discussed the type of corrosion. There are two type of corrosion, dry corrosion and Wait corrosion. wet corrosion. Good. Two type of corrosion, dry corrosion and wet corrosion. Okay. Next, what are the type of dry corrosion? Oxidation corrosion, corrosion by other gases, liquid metal corrosion. Very nice. Then wet corrosion, there are two type of mechanism in wet corrosion. Which are they? There are two type of mechanism in wet corrosion. Which are they? Hydrogen evolution mechanism, oxygen absorption mechanism. Very good. Hydrogen evolution and oxygen absorption mechanism. Okay. Next. Next point is factor affecting on corrosion. Position in galvanic series. हा पॉइंट जरी दिसायला एवढा सोपा आणि लहान दिसत असला तरी पण ह्याच्यावरची वर्षानुवर्ष याच्यावरती खूप एमसीक्यूज पडत आलेले आहेत, त्यामुळे त्याला एवढं पण सिंपल पकडायचं नाही. कन्फ्युजन करणारा पॉइंट आहे. फर्स्ट पॉइंट, पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सेरीज. गॅल्व्हॅनिक सेरीजला दुसरं नाव आहे इलेक्ट्रोकेमिकल सेरीज. अनदर नेम इन फॉर गॅल्व्हॅनिक सेरीज इज इलेक्ट्रोकेमिकल सेरीज. नीट ऐकायचं, मी स्वतः आता यूएससी ला सुद्धा ह्या पॉइंटशी रिलेटेड 3 एमसीक्यूज टाकलेले आहेत. 3 एमसीक्यूज आणि हे पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सेरीज याच्याशी रिलेटेड 2 एमसीक्यूज टाकलेले आहेत. का टाकलेले आहेत तर फायनलच्या पेपरला पण ते येणार आहेत म्हणून. ओके, पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सेरीज लक्ष द्या. जो टॉपला असतो ऍक्टिव्हिटी सेरीज म्हणजे एकाखाली एक अशी अरेंजमेंट असणं, त्याला
ऍक्टिव्हिटी सिरीज किंवा गॅल्व्हॅनिक सिरीज असं म्हणायचं. 1 2 3 4 5 6 असे आकडे कसे एकाखाली एक असतात, तसं ती सिरीज मध्ये जे कॅटायन अनायन असतात मेटल ते एकाखाली एक अशी अरेंजमेंट असते. आपल्या गॅल्व्हॅनिक सिरीज नुसार आपण जर 1 ते 10 हे अंक कन्सिडर केले तर 1 ला म्हणायचं टॉपला असतो आणि 10 ला म्हणायचं बॉटमला असतो. आता 1 आणि 2 च्या मध्ये कोण टॉपला आणि कोण बॉटमला? 1 हा टॉपला आणि 2 हा बॉटमला. 1 च्या आणि 3 च्या मध्ये कोण टॉपला? 1 आणि 3 असं एवढं तुम्हाला असं वाटत की असेल की एवढं सिंपल का सांगितलं जाते, पण तेच मोठा प्रॉब्लेम करतं परत फायनलला. मग जो टॉपला असतो तो मोर ऍक्टिव्ह असतो, तोच ऍनोड म्हणून काम करतो. त्याच्यावरतीच करोजन तिथंच ऑक्सिडेशन होतं आणि त्याचंच करोजन होतं. मी 5 शब्द बोलते नीट आहे का. टॉपला जो असतो, टॉप हा शब्द आहे माझ्याकडे 5 शब्दामधला पहिला शब्द टॉप आहे. जो टॉपला आहे तो ऍनोड म्हणून काम करतो. दुसरा शब्द माझा ऍनोड हा आहे. तिसरा शब्द आहे त्याचंच ऑक्सिडेशन होतं, त्याचंच करोजन होतं आणि तोच मोर ऍक्टिव्ह असतो. आता पहिला शब्द काय सांगा? टॉप. टॉप नंतर आपण शब्द घेऊयात मोर ऍक्टिव्ह. जो टॉपला आहे तो मोर ऍक्टिव्ह असतो, तो ऍनोड म्हणून काम करतो, त्याचंच ऑक्सिडेशन होतं आणि त्याचंच करोजन होतं. ह्या 5 शब्दावरती फायनलच्या पेपरला नक्की 2 MCQs विचारलेले असणार आहे. ते काय पॉइंट फक्त याच्याशी रिलेटेड नाही, पहिल्या पॉइंटशी, ह्या सगळ्या फॅक्टर अफेक्टिंग काय सगळ्या अख्ख्या करोजन चॅप्टरशी रिलेटेड आहेत हे 5 शब्द. ते 5 शब्द कळणं गरजेचं असतं. सांगा बरं तुम्ही, तिथं वहीमध्ये लिहून घ्या, कुठेतरी CIMP पॉइंट म्हणून लिहून घ्या. हा आपण फरक स्पष्ट करा कसं लिहितो की नाही, तसं 2 भाग पाडा. एका भागामध्ये लिहा पहिला शब्द टॉप, दुसरा शब्द मोर ऍक्टिव्ह. लिहिताय का रे? हॅलो, Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. पहिला शब्द टॉप, त्याच्या खाली बरोबर शब्द लिहा 2 नंबरला मोर ऍक्टिव्ह. 3 नंबरला लिहा ऍनोड. 4 नंबरचा शब्द लिहा ऑक्सिडेशन. लिहिलं. ऑक्सिडेशनच्या पुढे कंसामध्ये लिहा लुजिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आणि 5 नंबरचा शब्द लिहा करोजन. 5 नंबरचा शब्द लिहा करोजन. आता फरक स्पष्ट करा कसं असतं का, त्याची एक बाजू लिहून झाली माझी, तुम्ही दुसरी बाजू लिहू शकता का? सांगा बरं दुसरी बाजू काय? हा, बॉटम. बोला. बॉटम लेस ऍक्टिव्ह. पुढे कॅथोड. पुढे रिडक्शन गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन. आणि त्याच्या खाली प्रोटेक्शन. जो कॅथोड म्हणून काम करणार आहे त्याचं प्रोटेक्शन होते. जो कॅथोड म्हणून काम करणार असतो त्याचं प्रोटेक्शन होतं. समजलं का? लुजिंग ऑफ इलेक्ट्रॉन, गेनिंग ऑफ इलेक्ट्रॉन लिहिलं. लुजिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन निघून गेले. लुजिंग ऑफ इलेक्ट्रॉन म्हणजे इलेक्ट्रॉन बाहेर टाकले. इलेक्ट्रॉन बाहेर टाकले म्हणलं की पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला. पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच आपल्या मेटलचा पॉझिटिव्ह चार्ज झाला. आणि मेटलचा पॉझिटिव्ह चार्ज झाला म्हटलं की तो सोल्युशन मध्ये निघून गेला, म्हणजे त्याचं करोजन होतंय. लक्षात आलं का तुमच्या? आता बघा पहिला पॉइंट आता आपोआपच तुम्हाला कळेल. पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सेरीज. मेटल हॅव्हिंग हायर पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सेरीज करोडेड मोर. आता त्या 5 शब्दामध्ये लिंक लागली का तुम्हाला? जो हायर पोझिशनला आहे त्याचं काय होत असतं? करोजन होत असतं. मोर इज अ डिफरन्स बिटवीन मेटल इन सेरीज. मोर इज अ करोजन. म्हणजे 2 मेटल समजा
एकाची पोझिशन 1 नंबरला आहे आणि एकाची पोझिशन 10 नंबरला आहे. असा जर मोठा डिफरन्स वाले दोन मेटल जर एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर जो ऍनोड म्हणून काम करणार आहे त्याचं खूप जास्त करोजन होत असतं. आता 1 नंबर आणि 2 नंबर असं असणारे दोन मेटल एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले तर करोजन होतं, पण जरा कमी करोजन होत असतं. म्हणजे जर जेवढा जास्त डिफरन्स असणार आहे तेवढं जास्त करोजन होणार आहे. ओके, मी दुसरं तुम्हाला एक्झाम्पल सांगते. प्रतीक्षा पाटील. प्रतीक्षा. येस मॅम. जर 2 नंबर आणि 5 नंबर ही दोघं मेटल एकत्रित आहेत, एकत्रित त्यांचा कॉन्टॅक्ट आलेला आहे, आणि दुसरं असं आहे की 1 नंबर आणि 8 नंबर, कुठल्या केसेस मध्ये जास्त करोजन होणार? 1 नंबर. नाही ग, पहिल्या दोघांचा सेट असा आहे की त्याची जागा आपले 1 ते 10 आकडे आहेत का? समज एकाची जागा 1 नंबरला आहे आणि त्याला जॉईंट असणाऱ्या मेटलची जागा 8 नंबरला आहे. 8 नंबरला हा एक सेट झाला. आणि दुसरा सेट असा आहे की एकाची जागा 3 नंबरला आहे आणि त्याच्या शेजारची जागा म्हणजे त्याला जो सेट मध्ये दुसरा मेंबर आहे त्याची जागा 4 नंबरला आहे. कुठल्या केसमध्ये जास्त करोजन होईल? हॅलो, 4 नंबर. 4 नंबर म्हणजे काय ते जाऊ दे. आता तुम्ही पायऱ्या वगैरे बघितल्या असतील की पायऱ्या. एक जण 1 नंबरच्या पायरीवर बसलेला आहे आणि 10 नंबरच्या पायरीवर बसलेला आहे. ही दोघं एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेले आहेत. दोन मेटल आहेत एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेले आहेत. ऍक्टिव्हिटी सिरीज मध्ये म्हणजे असल्या सिरीज मध्ये एकाची जागा 1 नंबरला आहे आणि एकाची जागा 10 नंबरला आहे, पण ते दोघं एकमेकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेले आहेत. कॉन्टॅक्ट मध्ये आलेले आहेत म्हणजे एकमेकाच्या जवळ आलेले आहेत ते दोघं. आणि दुसरी केस अशी आहे की एकाची जागा 3 नंबरला आहे आणि दुसऱ्याची जागा 4 नंबरला आहे. हे दोघं कॉन्टॅक्ट मध्ये आलेले आहेत. करोजन कोणाचं जास्त होणार आहे? हॅलो, 1 नंबर आणि 10 नंबर. 1 नंबर 10 नंबर. हा, 1 नंबर 10 नंबरच्याच करोजन जास्त होणार आहे. ज्यावेळेस 1 नंबर आणि 10 नंबर ही दोघं जण एकमेकाच्या जवळ येतील ना तेव्हा करोजन जास्त होणार आहे. लक्षात आलं का तुमच्या? प्रतीक्षा लक्षात आलं का ग? प्रतीक्षा लक्षात येस मॅम. हा, म्हणजे Yes, ma'am. जेवढा डिफरन्स जास्त असेल मेटल मधला तेवढं करोजन हे जास्त असतं. इथं 2 कंडिशन सांगितलेले आहेत. एक कंडिशन अशी सांगितलेली आहे की ज्याची वरती जागा आहे त्याचं करोजन होणार, हे पहिलं वाक्य सांगतं. दुसरं वाक्य असं सांगतं की जेवढा 2 मेटल मधला ऍक्टिव्हिटी सिरीज मधला किंवा या गॅल्व्हॅनिक सिरीज मधला डिफरन्स जास्त तेवढं करोजन जास्त होतं. अशी 2 कंडिशन इथं सांगितलेले आहेत. आर यू गेटिंग दिस पॉइंट? हॅलो, येस मॅम. येस मॅम. सर्वांना कळालं? कोणाला कळालं नसेल तर सांगा. मी सांगितले 2 MCQs टाकलेले आहेत आता सुद्धा. ओके, नेक्स्ट. रिलेटिव्ह एरिया ऑफ एनोड अँड कॅथोड. रिलेटिव्ह एरिया ऑफ एनोड अँड कॅथोड. लक्ष द्या व्यवस्थित. मी तुम्हाला परवा सांगितलं पण तुमच्या लक्षात आलेलं नाही. तुमच्याकडे चॉकलेट आहेत. तुमच्याकडे एक प्लेट आहे, त्या प्लेट भरून चॉकलेट आहेत तुमच्याकडे, आणि तुम्हाला तर ते चॉकलेट अजिबात आवडत नाहीत खायला. ते चॉकलेट संपणार कधी सांगा बरं? जर समोरच्याची मागणी वाढली तर चॉकलेट पटपट पटपट संपणार की नाही? हॅलो, येस मॅम. येस मॅम. हा, मग मागणी जेवढी जास्त तेवढा पुरवठा जास्त करावा लागतो. हा अर्थशास्त्राचा कन्सेप्ट माहित असेल तुम्हाला. मागणी जेवढी जास्त तेवढा पुरवठा जास्त करावा लागतो. येस मॅम. हा, आता मला सांगा Fe आहे ना, Fe प्लस प्लस. आता मगाच्या या फिगर मध्ये Fe, हे बघा, ही फिगर जी आपण स्टडी केली किंवा याच्यापेक्षा सिंपल वरची फिगर आहे. हा,
इथले Fe++ सोल्युशन मध्ये जातील, पण Fe++ कधी तयार होतात रे? इलेक्ट्रॉन, त्याच्यासोबत इलेक्ट्रॉन पण तयार होतात की नाही या Fe++ सोबत? हा Fe म्हणजे हा सॉलिड झाला आणि त्याच्यापासून असले हे इलेक्ट्रॉन तयार होतात त्याच्यापासून. आणि मग ह्या Fe ने जर स्वतःच रूपांतर Fe++ मध्ये केलं तरच इलेक्ट्रॉन तयार होतात. आता बघा, Fe++ तयार झाला की त्याला त्याचे पॅरेंट मेटल ठेवून घेत नाहीत, त्याला सोल्युशन मध्ये फेकून देतात, म्हणजेच करोजन होतं. त्याच्या 100ची 100 लोक राहत नाही तिथं जागेवरती, त्यालाच करोजन म्हणतात. मला सांगा आता, ह्या जर हा रॉड आहे ना, तो कॅथोड आहे, हा कॅथोड. कॅथोडने जर जास्त इलेक्ट्रॉन मागायला लागला कॅथोड, तर कुणाला त्याचा पुरवठा करावा लागेल रे? कुणाला पुरवठा करावा लागेल त्याचा? आयर्न. हा, त्याला कॅथोड जर जास्त इलेक्ट्रॉन मागायला लागला तर ऍनोडला त्याचा पुरवठा करावा लागेल. आणि ऍनोड कसा पुरवठा करेल त्याचा? त्यानं स्वतःच्या बॉडीचं रूपांतर Fe++ मध्ये रूपांतर करावं लागतं, ह्याला सोल्युशन मध्ये पाठवावं लागतं, तेव्हा तर त्याचं कुठे कुठे इलेक्ट्रॉन लिबरेट होतात. मला सांगा, ह्याने मागितले 100 इलेक्ट्रॉन, कॅथोडने मागितले 100 इलेक्ट्रॉन. किती इलेक्ट्रॉन मागितले? 100. ह्या आयर्नच्या किती लोकांना सोल्युशन मध्ये उड्या माराव्या लागतील? कॅथोड मागायला लागलेला आहे 100 इलेक्ट्रॉन मला पाहिजे आहेत, 50 जणांना उड्या माराव्या लागतील. 50 जणांना उड्या माराव्या लागतील म्हणजे ते 50 लोक ह्याचे कमी झाले, याचे ह्या रॉडचे हे जे तिरप्या लाईन आहेत ना, ह्यांचे 50 लोक कमी झाले. 50 लोक कमी झाले म्हणजे करोजन तेवढं झालं. आता यांनी मागितले 1000 इलेक्ट्रॉन मागितले ह्याने, तर ह्याला किती इलेक्ट्रॉन किती लोकांना उड्या माराव्या लागतील रे सोल्युशन मध्ये? 500 जणांना सोल्युशन मध्ये जाऊन उड्या माराव्या लागतील. म्हणजे जेवढी कॅथोड मागणी वाढवणार आहे तेवढा ऍनोडला पुरवठा करावा लागणार आहे इलेक्ट्रॉनचा. इलेक्ट्रॉनचा जेवढा पुरवठा करावा लागणार आहे तेवढं त्याचं करोजन होणार आहे, तेवढी त्याची संख्या सोल्युशन मध्ये उड्या माराव्या लागतील. त्यांना सोल्युशन मध्ये उड्या माराव्या लागतील म्हणजे यांची संख्या कमी होणार, यांची संख्या कमी होणार म्हणजे त्याचं करोजन होणार. आता मला उत्तर द्या, कुणाचा एरिया मोठा असल्यानंतर करोजन फास्ट होईल? मागणी जास्त पुरवठा जास्त करावा लागतो, हा कन्सेप्ट वापरायचा. हा, मला सांगा, कुणाचा एरिया मोठा असेल तर करोजन जास्त होऊन जाईल? तुमच्या हा, म्हणजे कॅथोडचा एरिया जेवढा मोठा तेवढा करोजन जास्त. म्हणजे चॉकलेट मागणाऱ्यांची संख्या जेवढी जास्त तेवढं तुमच्या पटपट पटपट चॉकलेट संपून जाईल. लक्षात आलं का? म्हणजे करोजन कुणाचं होतंय? ऍनोडचं होतंय. ऍनोडचं होतंय, बट जेवढी मागणी वाढवावी लागतील, म्हणजे जेवढा कॅथोडिक एरिया मोर तेवढं करोजन जास्त असतं. हा कन्सेप्ट, जेवढा कॅथोडिक एरिया मोर तेवढं करोजन मोर. बघा इथं तेच दिलेलं आहे, करोजन इज मोर रॅपिड इफ anodic area small because current density is smaller cathodic area. हे काय आपल्याला महत्वाचं नाही. much greater demand for electron by large cathodic area. काय होतं ह्याचाच अर्थ सांगितलेला आहे, डिमांड फॉर इलेक्ट्रॉन बाय लार्ज कॅथोडिक एरिया. का बरं करोजन फास्ट होतं? कारण कोण डिमांड टाकतं इलेक्ट्रॉनचं? हा कॅथोड इलेक्ट्रॉनचं डिमांड टाकत आहे. कोण इलेक्ट्रॉन डिमांड? कोण? लार्ज कॅथोडिक एरिया हा इलेक्ट्रॉनचं डिमांड टाकलं तर करोजनचा रेट हा जास्त आहे. इट इज सॅटिस्फाईड बाय स्मॉलर एनोडिक एरिया. आणि मग त्याचं सॅटिस्फॅक्शन कोण करतं? स्मॉलर एनोडिक एरिया करतो. कसं करतो? त्याला स्वतःला कशामध्ये जावं लागतं? एनोडला करोजन मध्ये जावं लागत असतं. मुलांना चॅप्टर कधी समजतो हा? ज्यावेळेस मगाशी दिलेली 5 शब्द समजतात तेव्हा. आता ह्या पण वाक्यामध्ये आले बघा, एनोडिक एरिया करोजन. कोणाचं करोजन होतंय? एनोडिक एरियाचं करोजन होतंय. ओके, हा इथला पण एमसीक्यूज मी टाकलेला आहे आताच्या ISC ला. प्युरिटी ऑफ मेटल. कुठल्या मेटलचं
करोजन हे कमी होतं प्युअरचं का इम्प्युअरचं? प्युअर मेटलचं. तो एमसीक्यूज आहे. विच मेटल गेट करोडेड? आणि नेक्स्ट लाईनला प्युअर इम्प्युअर डॅश 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 दिलेले. तर ह्याच्यातला पर्याय कुठला बरोबर लिहायचा? प्युअर. ओके. फिजिकल स्टेट ऑफ मेटल परवा शिकवून झालेला आहे. जेवढी स्मॉलर साईज असते तेवढं करोजन हे जास्त असतं. त्यानंतर स्टेबल फिल्म असेल तर, हे बघा इथला एक एमसीक्यूज टाकलाय कारण हा पॉईंट दोन्ही भागामध्ये मोडतोय. फिल्म कारण ह्याच्या अगोदरच सॉलिड ऑक्सिडेशन करोजन मध्ये म्हणजे ड्राय करोजन मध्ये पण हा या फिल्म झालेले आहेत. दोन्हीकडे पण हा पॉइंट येतो त्याच्यामुळे एमसीक्यूज ला पडतोच 100%. मी काय टाकलेलं आहे आताच्या आयएससीच्या पेपरला? स्टेबल फिल्म आहे ना, ही स्टेबल फिल्म, स्टेबल फिल्म आहे ना, म्हणजेच काय की मेटल वातावरणातल्या ऑक्सिजन बरोबर ती रिॲक्ट होतो, मान्य आहे. पण मेटलची आणि ऑक्सिजनची दोघांची रिॲक्शन झाल्यानंतर जी फिल्म, फिल्म म्हणजेच मेटल ऑक्साईड, जी फिल्म तयार होते ती फिल्म ही कसली आहे? स्टेबल आहे. स्टेबल फिल्म तयार झाल्या कारणानं तिथून गॅसला आतमध्ये एंट्री करता येत नाही. त्यामुळं करोजन हे पुढे कंटिन्यू चालू राहत नाही. आणि बाकीचे जे समजा 100 लोकांचे 100 मेंबर आहेत, 100 मधले प्रत्येक थर हा 20 आहे. वरच्या 20 जणांचं करोजन होतं, मेटल ऑक्साईड तयार होतो. पण मेटल ऑक्साईड हा खालच्या 4 थरांचं करोजन करत असतो. खालच्या 4 थरांचं करोजन करत असतो. म्हणजे स्टेबल फिल्म ही कसली फिल्म म्हणून काम करते? कसला लेयर म्हणून काम करते? कसला लेयर म्हणून काम करते? प्रोटेक्टिव्ह लेयर. तुम्हाला एमसीक्यूज मध्ये हे दिसेल की स्टेबल फिल्म इज ऍक्ट ऍज ए प्रोटेक्टिव्ह लेयर. हा नक्की एमसीक्यूज आहे आताच्या त्याला टाकलेला. स्टेबल फिल्म इज ऍक्ट ऍज ए प्रोटेक्टिव्ह लेयर. फायनलला सुद्धा असणार आहे. स्टेबल फिल्म इज ऍक्ट ऍज ए प्रोटेक्टिव्ह लेयर. अजून लक्ष द्या. स्टेबल फिल्म इज ऍक्ट ऍज ए प्रोटेक्टिव्ह लेयर. Process of corrosion is not continuous or it is a very less. ओके. जर अनस्टेबल फिल्म असेल, उदाहरणार्थ सोने चांदी, त्याच्यातील करोजन काय असतं? निग्लिजिबल म्हणजे निग्लेक्ट करण्या एवढं असतं, म्हणजे होतच नसतं. मॉलिब्डेनम हा करोजन करतो. कोणती फिल्म तयार होते? होलाटाईल फिल्म तयार होत असते. आयर्न हा करोजन करतो. कोणती फिल्म तयार होत असते? पोरस फिल्म तयार होत असते. आर यू गेटिंग? समजलं का रे हे? Yes, ma'am. हा. Yes. तर सोल्युबिलिटी ऑफ करोजन प्रोडक्ट. करोजन प्रोडक्ट म्हणजे समजा आयर्न आहे, आयर्न वरती तयार झालेला ब्राऊन कलरचा जो गंज आहे त्याला करोजन प्रोडक्ट असं म्हणायचं असतं. करोजन प्रोडक्ट कोणाला म्हणायचं? गंज जो तयार झालेला आहे त्याला करोजन प्रोडक्ट असं म्हणायचं. तो जर वातावरणामध्ये जेवढा सोल्युबल असेल तेवढी करोजनची प्रोसेस ही फास्ट असते. तेवढी करोजनची प्रोसेस ही फास्ट असते. ओके. आर यू गेटिंग दिस पॉइंट? देन दिस इज अ फॅक्टर अफेक्टिंग ऑन करोजन डिपेंडिंग ऑन नेचर ऑफ मेटल. नेचर ऑफ मेटल नुसार आता आपण स्टडी केलेले पॉइंट आहेत. कॅन यू रिमेंबर? नंबर 1, इट इज नंबर 1 पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सिरीज. नंबर 2 पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सिरीज मध्ये काय सांगायचं? जो टॉपला आहे त्याचं करोजन होतं. डिफरन्स जेवढा जास्त तेवढं करोजन जास्त. 2 नंबरचा पॉइंट असा होता की फिजिकल स्टेट ऑफ मेटल जेवढी स्मॉलर साईज असेल तेवढं करोजन जास्त होत असतं. त्यानंतरचा पॉइंट असा होता, काय होता सांगा बरं? प्युरिटी. जेवढा मेटल प्युअर तेवढं करोजन कमी होत असतं. त्यानंतर टाइप ऑफ फिल्म. स्टेबल फिल्म असेल तर प्रोटेक्टिव्ह फिल्म म्हणून, प्रोटेक्टिव्ह लेअर म्हणून काम करते. आणि नंतर पोरस फिल्म असेल तर करोजनची प्रोसेस पुढे चालू असते. त्यानंतर होलाटाईल फिल्म असेल तर करोजनची प्रोसेस ही खूप रॅपिड असते. आणि त्यानंतर आणखी कुठला राहिला रे? स्टेबल. अनस्टेबल फिल्म असेल तर करोजन निग्लिजिबल असतं, म्हणजे करोजन नसतंच. आर यू गेटिंग? आणि त्यानंतर त्याच्या अगोदरचा एक पॉइंट राहिला बघा, बघू कुणाला आठवतंय का? Size of metal. साईज ऑफ मेटल झाला. 2 नंबरचा राहिला, 2 नंबरचा.
कुठला 2 नंबरचा पॉईंट बोला राजांनो? हे बघा, रिलेटिव्ह एरिया ऑफ कॅथोड अँड एनोड. रिलेटिव्ह एरिया ऑफ कॅथोड अँड एनोड. रिलेटिव्ह एरिया ऑफ कॅथोड अँड एनोड. कोण जास्त मोठा आकार असल्यानंतर करोजन फास्ट होतं? कोण मोठा पाहिजे? Cathode. Cathode. हा स्पेलिंग मध्ये जो मोठा आहे तो मोठा पाहिजे. स्पेलिंग मध्ये जो मोठा आहे तो मोठा पाहिजे. ओके, आता पुढे चला. दुसरा टाईप बघूयात आपण. हा पहिला नेचर ऑफ मेटल संपलेला आहे. हा, आता दुसरा नेचर ऑफ सराउंडिंग मीडियम किंवा करोडिंग मीडियम. सराउंडिंग मीडियम म्हणजे त्या मेटलच्या कडेचं मीडियम, आणि एवढ्या वेळेस काय, जो गंजणारा होता त्याच्याशी रिलेटेड फॅक्टर अफेक्टिंग होते. नेक्स्ट पॉइंट इज नेचर ऑफ करोडिंग मीडियम. टेम्परेचर. गेस करा बरं, तुम्ही वाचू नका, गेस करा. टेम्परेचर वाढवलं तर करोजन हे वाढत असेल का कमी होत असेल? टेम्परेचर वाढत असेल. हा हा, वाढतं. बरोबर आहे, हा एमसीक्यूज पण टाकलेला आहे. टेम्परेचर, इफ इन्क्रीज इन टेम्परेचर रेट ऑफ करोजन इन्क्रीजेस. वातावरणातली आर्द्रता वाढवली तर करोजन वाढत असेल का कमी होत असेल सांगा? Increases. वाढत असतं. ओके. प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज इन ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर मध्ये इम्प्युरिटीज असेल तर करोजन वाढत असेल का कमी होत असेल? वाढत असेल. व्हेरी गुड. त्यानंतर प्रेझेन्स ऑफ सस्पेंडेड पार्टिकल. सस्पेंडेड पार्टिकल जास्त असल्यानंतर करोजन वाढत. सस्पेंडेड पार्टिकल म्हणजे धूळ, डस्ट वगैरे ह्यांना सस्पेंडेड पार्टिकल्स असं म्हणायचं. त्यानंतर हे डस्ट, धूळ वगैरे. सस्पेंडेड पार्टिकल जेवढं जास्त तेवढं करोजनचा रेट हा जास्त असतो. आणि पीएच पण 0.2 नेक्स्ट शिकवल्या जाणाऱ्या 2-4 पॉइंट मध्ये मोडतो, त्यामुळे ह्याच्यावरती एमसीक्यूज नक्की विचारला जातो. नीट आहे का? जर ऍसिडिक मीडियम असेल तर करोजनचा रेट हा फास्ट असतो. कुणाच्या तुलनेमध्ये? बेसिक आणि न्यूट्रल मीडियमच्या तुलनेमध्ये. इथला पण एमसीक्यूज मी टाकलेला आहे आताच्या पेपरला. कुठला टाकलाय? टेम्परेचरचा एक टाकलेला आहे आणि या पीएचचा एक टाकलेला आहे. पीएचचा काय टाकलेला? रेट ऑफ करोजन इज मोर इन ऍसिडिक सोल्युशन दॅन दॅट ऑफ अल्कलाइन अँड न्यूट्रल सोल्युशन. म्हणजे तुम्ही लोखंडाला जर ऍसिड मध्ये बुडवलं तर त्या करोजनचा रेट हा जास्त असतो. कुणाच्या तुलनेमध्ये? अल्कलाइन किंवा न्यूट्रल मीडियमच्या तुलनेमध्ये. आर यू गेटिंग दिस पॉइंट? आर यू गेटिंग? Yes, ma'am. Yes, ma'am. मला सांगा, टेम्परेचर, मला फक्त एवढंच पाहिजे. टेम्परेचर वाढवलं करोजन वाढतो. Increases. हा. ह्युमिडिटी वाढवली करोजन वाढतं. इम्प्युरिटी वाढवली करोजन वाढतं. आणि सस्पेंडेड पार्टिकल वाढवले करोजन वाढतं. आणि पीएच जर ऍसिडिक असेल तर करोजन जास्त असतं. कुणाच्या तुलनेमध्ये? बेसिकच्या आणि अल्कलाइन सोल्युशनच्या तुलनेमध्ये. आर यू गेटिंग दिस पॉइंट? ऑल दिस पॉइंट? Yes, ma'am. व्हेरी Yes, गुड. ma'am. ओके, नाईस. चला आता तुम्ही हे लिहिलेलं आहे असं मला वाटतंय. कुठलं? No, ma'am. हे बघा, हे लिहिलेलं आहे की Yes, ma'am. हे लिहिलंय ना? त्याच्यामधलं हे हेडिंग घ्या आता स्टडीसाठी. नेचर ऑफ मेटल. नेचर ऑफ मेटल घेतलं. नेचर ऑफ मेटल. नंबर ए, पोझिशन इन गॅल्व्हॅनिक सेरीज. गॅल्व्हॅनिक सेरीज in bracket इलेक्ट्रोकेमिकल सेरीज ब्रॅकेट मध्ये लिहा. दुसरी पण नावाने विचारलं जातं, इलेक्ट्रोकेमिकल सेरीज और ऍक्टिव्हिटी सेरीज. ऍक्टिव्हिटी सेरीज. हा पहिला पॉइंट आहे असाच लिहून घ्यायचा. याच्यामध्ये काही कमी करता येत नाही. मी फक्त कमी ह्या पॉइंट मध्ये करून देणार आहे. बाकीचे पॉइंट शॉर्टच आहेत. लिहायला चालू करा.
मेटल. सिक्युरिंगच्या ऐवजी हॅव्हिंग म्हणा, सोपा शब्द आहे. लिहा इथपर्यंत, लिहा कर्सर दिसतंय तिथपर्यंत, त्यानंतर मला सांगा. झालं मॅडम. ओके झालं. 2 नंबरचा बी पॉइंट हेडिंग फक्त लिहा, माहिती मी सांगते. झालं मॅडम. हा. corrosion is more rapid if anodic area is small. Corrosion is more rapid if anodic area is small. Is it? Yes ma'am. Yes, ma'am. Corrosion is more rapid if anodic area is small, because if anodic area is small and cathodic area is large, there is much more demand of electron by large cathodic area. Comma, for satisfaction of demand of electron, small anodic area get corroded fastly.
Is it or? Yes, ma'am. Yes, ma'am. Then number C, purity of metal. Purity of metal. Purity of metal. Purity of metal. Impure metal. Purity of metal dash करून लिहा. Impure metal. Impure metal get corroded very fastly. Get corroded very fastly. Get corroded very fastly than that of pure metal. इथलं हे शेवटचं वाक्य आहे असंच लिहा. If metal is a more pure, then rate of corrosion is a very less. शेवटचं वाक्य आहे असंच लिहा. वरचं काही लिहू नका, शेवटचं वाक्य लिहा. Number D, physical state of metal. Physical state of metal. Physical state of metal. हे फक्त शेवटचं वाक्य लिहा. Smaller the grain size, greater the corrosion. ग्रेन साइज म्हणजे आकार. नंबर ई, ई आहे असाच लिहून घ्यायचा. ई पॉइंट आहे असाच लिहायचा. आणि एफ पॉइंट पण आहे असाच लिहायचा. ई आणि एफ. हेलो हेलो. Yes, ma'am. इज इट or? No. Okay, write it.
Is it over? Is it over? No, ma'am. अरे झालं का? Yes, ma'am. Yes, ma'am. सर्वांचं झालं ना? ओके, नाईस. ओके, सेकंड नेचर ऑफ करोडिंग मीडियम. लिहा हेडिंग आहे नेचर ऑफ करोडिंग मीडियम. नंबर 1 टेम्परेचर. नंबर 1 टेम्परेचर. With increase in temperature of environment. आहे असंच पहिला पॉइंट आणि दुसरा पॉइंट. सोपं तर एकच लाईन आहे. पहिला आणि दुसरा पॉइंट आहे असं असल्या आणि तिसऱ्याला छोटं करून देते. झालं का? झालं का रे? हे 2 पॉइंट लिहून झाले का? ए आणि बी. Yes. हा, लिहा नंबर 3 प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटी इन ऍटमॉस्फिअर. नेक्स्ट लाईन लिहा. इफ impurity present in atmosphere is increases. If impurity present in atmosphere increases. If impurity present in atmosphere increases, a rate of corrosion also increases. A rate of corrosion also increases. Rate of corrosion also increases. Number D, presence of suspended particle in atmosphere. Presence of suspended particles
इन atmosphere. हे डी आणि ई पॉइंट आहे असेच लिहा. डी आणि ई पॉइंट आहे असेच लिहा. झालं का? हॅलो, Yes, ma'am. हा ई पण लिहिला ना रे? हॅलो, लिहिला? Yes, ma'am. इथं अंडरलाईन करा. ह्या इथं ऍसिडिक सोल्युशन, करोजन इज अ मोर इन ऍसिडिक सोल्युशन, ह्याला एक अंडरलाईन करा. विथ इन्क्रीज इन टेम्परेचर corrosion increases, ह्याला अंडरलाईन करा. विथ इन्क्रीज इन टेम्परेचर corrosion increases, ह्याला अंडरलाईन करा. पुढे हायर पोझिशन. मॅम 1 मिनिट प्रिव्हियस स्लाइड दाखव. ओके मॅम, झालं. आता ह्याच्यामध्ये तर सगळेच महत्वाचे आहेत, त्याच्यामुळे ह्याला अंडरलाईन, ह्या नेचर ऑफ स्टेबल सरफेस फिल्मला अंडरलाईन करायची गरज लागत नाही, सगळेच महत्वाचे आहेत. तिथं वाक्य लिहिलेले का नाही? इथं मोर प्युअर रेट ऑफ करोजन इज लेस, त्याला अंडरलाईन करा. मोर प्युअर देन रेट ऑफ करोजन इज लेस, अंडरलाईन करा. आणि इथं प्रोटेक्टिव्ह लेअरला एक करा, त्यातल्या त्यात महत्वाचं प्रोटेक्टिव्ह लेअर, स्टेबल फिल्म प्रोटेक्टिव्ह लेअर. ओके, नेक्स्ट पॉइंट, न्यू हेडिंग, टेस्टिंग अँड मेजरमेंट ऑफ करोजन. टेस्टिंग अँड मेजरमेंट ऑफ करोजन. एखादी मशिनरी खूप दिवस वापरली गेलेली आहे आणि आपण ते मशिनरीचा पार्ट बाकीचा सगळा वरून सील केलेला आहे, तर मग त्याचं किती करोजन झालेलं आहे हे टेस्ट करण्याची मेथड आहे. त्यानंतर मेजरमेंट ऑफ करोजन, करोजन मोजता येत आपल्याला किती झालेलं आहे ते. अशा 2 टेक्निक आहेत आपल्या सिलेबसला. तर पहिली मेथड आहे वेट लॉस मेथड, याचं प्रॅक्टिकल देखील आपल्याला आहे. मी आपल्या लिंक वरती 5 नंबर का 6 नंबर असं काहीतरी प्रॅक्टिकल अपलोड केलेलं आहे, करोजन नाव टाकलेलं वगैरे. तर काय करायचं असतं, नीट लक्ष द्या. 2 बिकर घ्यायचे असतात आणि एक लोखंडाचा छोटा तुकडा घ्यायचा. लोखंडाचा तुकडा घेतल्या घेतल्या त्याची लांबी आणि रुंदी मोजायची. लांबी आणि रुंदी मोजली की एरिया, लांबी गुणिले रुंदी बरोबर त्याचा एरिया एरिया काढता येतो आपल्याला, सरफेस एरिया काढता येतो. आता ह्या फॉर्म्युल्यातला हा शब्द आला आपल्याला. काय केला?
एक लोखंडाचे तुकडे घेतले 2, त्याची लांबी आणि रुंदी मोजलेली आहे. आता फॉर्म्युल्यातलं हे आलं आपल्याला सरफेस एरिया, त्याच्यावरून काढता येतो. आणि आता तो जो लोखंडाचा तुकडा आहे ते दोन्ही पण 2 जाऊ देत, 2 मुळे कन्फ्युजन होईल. एकच पकडा फक्त एक लोखंडाचा तुकडा घेतला, त्याची लांबी रुंदी मोजली. लांबी 5 भरली, रुंदी 10 भरली, सरफेस एरिया आला 50 आला सरफेस एरिया. त्या लोखंडाच्या तुकड्याचं वजन मोजायचं. समजा त्याचं वजन 15 किलो होतं, 15 ग्रॅम होतं, किलो नको, 15 ग्रॅम होतं. तो लोखंडाचा तुकडा ऍसिड मध्ये टाकायचा 30 मिनिटासाठी. किती मिनिटासाठी? 30 मिनिटासाठी. तुम्हाला कशाचं फॉर्म्युल्यातला कुठला शब्द मिळाला? तुम्हाला टाइम हा शब्द मिळाला. किती आलं तिथे? 30 मिनिट आलं. अर्धा तास कंप्लीट झाल्यानंतर तो लोखंडाचा तुकडा काढून घ्यायचा बाहेर काढून घेतल्यानंतर मला सांगा, आपण ऍसिड मध्ये टाकलेला आहे, अर्धा तास त्याला ऍसिड मध्ये बुडवून ठेवलेला आहे. तो लोखंडाच्या तुकड्याचे म्हणजे आयर्नची काही लोकांनी ऍसिड मध्ये उड्या मारल्या असतील की नसतील? म्हणजे गेले असतील की नाही? काही मॉलिक्युल ऍसिड मध्ये गेले असतील की नाही? मग वजन कमी झालेलं असेल का जास्त झालेलं असेल नंतर काढून घेतल्यानंतर? कमी झालेलं असेल की नाही? कळतंय का सर्वांना? आपण आपल्या घरी जे ऍसिड आहे ते तुम्ही लोखंडावर टाकून बघा आणि त्याचं सुरुवातीचं वजन आणि नंतरचं वजन बघा. नंतरचं वजन नक्कीच कमी झालेलं असतं. नंतरचं वजन कमी झालेलं असतं. साधं लोखंड घेऊन त्याच्यावर लिंबू जरी पिळलं तरी सुद्धा जर तुम्ही एक अर्धा तास ठेवलं तरी ते सुद्धा वजन तुम्हाला कमी झालेलं ऑब्झर्व होईल. तर पहिलं वजन वजा मायनस नंतरचं वजन म्हणजेच काय आलं इथं? लॉस इन वेट आला. म्हणजेच काय आलं इथं? लॉस इन वेट आला. काय काय केलं सांगा बरं? मग त्याच्यावरून रेट ऑफ करोजन काढता येतो, लॉस ऑफ वेट. आणि हे 2 का लिहिलेलं आहे? कारण सरफेस एरिया दोन्ही बाजूने असतात, ते दोन्ही बाजू एक्सपोज होतात त्याच्यामध्ये ऍसिड मध्ये. आपण त्याला डीप करून टाकलेला आहे म्हणजे ऍसिडची रिएक्शन दोन्ही पण बाजूला होणार आहे. मग म्हणून इथं 2 लिहिलेलं आहे. सांगा काय काय केलं? सुरुवातीला काय मोजला? काय मोजलं सुरुवातीला? सरफेस एरिया. Surface area. हा, सरफेस एरिया मोजलं, नंतर वजन मोजलं आणि 30 मिनिटासाठी ते ऍसिड मध्ये टाकलं. 30 मिनिटासाठी ते ऍसिड मध्ये टाकलं. 30 मिनिटानंतर काढलं, अजून एकदा वजन मोजलं आणि मग दोघांचं लॉस इन वेट. अगोदर मोजलेलं वजन वजा ऍसिड मध्ये टाकल्यानंतर टाकलं आणि नंतर 30 मिनिटानंतर बाजूला काढलं, ड्राय केलं, त्याचं मोजलेलं वजन म्हणजेच लॉस इन वेट. याच्यावरून काय काढता येतं तुम्हाला? रेट ऑफ करोजन काढता येतो. आर यू गेटिंग? Yes, ma'am. हा, आता ज्यावेळेस आपण ऍसिड मधून काढतो त्यावेळेस त्याच्यावरती करोजनचा प्रोडक्ट वगैरे जमा झालेला असतो. मग तो रिमूव्ह करण्यासाठी आपल्याला क्लीन करावं लागतं, त्याला ड्राय करावं लागतं, पाण्याने वॉश करावं लागतं वगैरे वगैरे वगैरे. आता ते चित्र दिलेलं आहे ते आपण बघूया. हे समजलं का रे? एमसीक्यूज कसा पडतो? फॉर मेजरमेंट ऑफ करोजन विच मेथड इज युज्ड? कुठली मेथड वापरली जाते? वेट लॉस मेथड यूज केली जाते. आताच्या पण आयएससी ला असा प्रश्न टाकलेला, आता मी बोललेले असं. फॉर मेजरमेंट ऑफ करोजन डॅश डॅश मेथड इज युज्ड. कुठली मेथड वापरली जाते? वेट लॉस मेथड वापरली जाते. बघा, दिस इज लॅबोरेटरी मेथड in which loss in weight after the corrosion is measured. या वाक्याचा अर्थ कळाला का? लॉस इन वेट कधी केलं, कधी उत्तर येतं तुम्हाला लॉस इन वेटचं? आफ्टर करोजन झाल्यानंतर. दिस इज अ लॅबोरेटरी मेथड इन विच लॉस इन वेट आफ्टर करोजन इज मेजर्ड.
In this method, clean metallic standard piece is taken. क्लीन मेटलचा एक स्टँडर्ड एरिया म्हणजे लांबी रुंदी वगैरे व्यवस्थित मोजता यावी असा गोल वगैरे असू नये म्हणून इथं स्टँडर्ड पीस असा शब्द वापरलेला आहे. इट्स सरफेस एरिया इज कॅल्क्युलेटेड. कसा सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा? लांबी आणि रुंदी मोजून. अँड वेट इज मेजर्ड. सरफेस एरिया कॅल्क्युलेट केल्यानंतर वेट मेजर्ड करायचं. देन इट इज एक्सपोज टू करोडिंग मीडियम. नंतर कुठे टाकायचं त्याला? करोडिंग मीडियम मध्ये टाकायचं. तुम्हाला ऍसिड मध्ये टाकायचं असेल तुम्ही ऍसिड मध्ये टाका. बेस मध्ये टाकायचं असेल तर तुम्ही बेस मध्ये टाका. फॉर नोन टाइम. नोन टाइम म्हणजे अर्धा तास, 1 तास, किती तुम्हाला टाकायचं ठेवायचे तेवढं ठेवा. आपल्या लॅब मध्ये आपण काय करतो माहितीये का? अर्धा तास ठेवत असतो म्हणून मी इथं अर्धा तास मगाशी तुम्हाला म्हटलं होतं. आफ्टरवर्ड इट इज अ क्लीनड. नंतर त्याला बाजूला काढून घ्या. रिमूव्ह दी करोजन प्रोडक्ट. करोजनचा प्रोडक्ट काढून टाका आणि नंतर अजून एकदा वजन घ्या. कुठून प्रोसेस चालू केलेले? इन दिस मेथड पासून चालू झालेले. काय करायचं? इन दिस मेथड क्लीन मेटॅलिक स्टँडर्ड पीस इज टेकन. मेटलचा क्लीन स्टँडर्ड पीस घ्यायचा. इट सरफेस एरिया कॅल्क्युलेटेड. सरफेस एरिया पहिली स्टेप काय? टेकन करायचं. दुसरी स्टेप काय? सरफेस एरिया कॅल्क्युलेट करायचा. तिसरी स्टेप काय? वेट मेजर करायचं. चौथी स्टेप काय? त्याला करोडिंग मीडियम मध्ये टाकायचं. त्याचा टाइम तुम्हाला माहिती असायला पाहिजे. त्याला बाजूला काढून घ्यायचं आणि नंतर त्याचं अजून एकदा वजन मोजायचं. ह्या झाल्या स्टेप. सांगा बरं बघू तुम्हाला येतात का? सांगा बरं. हा फास्ट. हा क्लीन मेटलचा पीस घ्यायचा. पुढे हॅलो. Calculate its weight. नाही, सरफेस एरिया मोजायचा. अजून एकदा सांगू का? नीट ऐका. क्लीन मेटलचा पीस घ्यायचा. सरफेस एरिया मोजायचा. सरफेस एरिया मोजला की वजन मोजायचं. वजन मोजलं की ऍसिड मध्ये किंवा बेस मध्ये टाकायचं. ऍसिड मध्ये किंवा बेस मध्ये टाकल्यानंतर टाइम माहिती असायला पाहिजे किती वेळ टाकायचं तर ते टाइम लिहून घ्यायचा. नंतर त्याचं वजन अजून एकदा लिहून घ्यायचं. वजन लिहून घेतल्यानंतर दोन्हीतला वजनातला फरक काढायचा आणि हा फॉर्म्युला वापरायचा. आर यू गेटिंग? Yes, ma'am. हा ठीक आहे. आणि एमसीक्यूज काय टाकलेलं आहे म्हणून सांगा बरं. मी काय टाकलेलं एमसीक्यूज? हा which method Weight is loss. used for measurement of corrosion? What is the name of this method? Weight loss method. राईट करून घ्या. आहे असंच ना. पटपट पटपट. इथून पॅराग्राफ काढा. इन दिस मेथड पासून इथून पॅराग्राफ काढा. इन दिस मेथड पासून. राहुल सलगरे. Yes, ma'am. मेथड कळालेली आहे का? हॅलो. Yes. ओके. Yes, ma'am. लिहा पटपट. हे युनिट पण व्यवस्थित लिहून घ्या बरं करे. मिलीग्रॅम म्हणजे वरती वजन आहे म्हणून तिथं मिलीग्रॅम आणि लांबी गुणिले रुंदी म्हणजे सेंटीमीटरचा वर्ग केलेला आहे इथं. आणि इथं टाइम कशामध्ये? सेकंड मध्ये. हे युनिट पण एमसीक्यू ला टाकण्याची शक्यता असते. व्यवस्थित लिहून घ्या. सावकाश लिहा.
तुमची ISC किती वाजता चालू होणार आहे रे? टाइम टेबल बघितलं का? Hello? येस मॅम. किती वाजता? 2:30. 2:30 वाजता चालू होणार आहे. 2:30 वाजता ISC चालू होणार आहे. टाइम टेबल मध्ये शेवटचा स्लॉट ISC चा टाकलेला आहे. आपण अजून एक पेज बघून म्हणजे 10 मिनिट घेऊन आपण सगळे लेफ्ट होतोय. तोपर्यंत सर्वांनी अटेंड करायचं, कारण पुढचा पॉइंट पण खूप महत्वाचा आहे. झालं मॅम. झालं ना? ओके. नेक्स्ट त्याच पॉइंट मधला दुसरा पॉइंट आहे, त्याच्यातला दुसरा पॉइंट आहे. कुठल्या मेथड मधला पॉइंट आहे हा? हे बघा, टेस्टिंग अँड मेजरमेंट ऑफ करोजन आहेत ना, त्यातली पहिली मेथड आहे वेट लॉस मेथड. टेस्टिंग अँड मेजरमेंट ऑफ करोजन मधली पहिली मेथड आहे वेट लॉस मेथड. ही दुसरी मेथड आहे इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड. लक्ष द्या, तुम्हाला इलेक्ट्रिकल तुम्हाला माहिती आहे का बघा, फिजिक्स मध्ये वगैरे क्रॉस सेक्शनल एरिया जर कमी केला, क्रॉस सेक्शनल एरिया जर कमी केला तर रेजिस्टन्स हा काय होतो रे? तुम्हाला माहिती असलेल्या कन्सेप्ट नुसार कमी होतो. नाही, क्रॉस सेक्शनल एरिया जर कमी केला, क्रॉस सेक्शनल एरिया रेजिस्टन्स वाढत असतो. हा एमसीक्यू पडणार नाही, असं फायनलचा सुद्धा पेपर कंप्लीट होणार नाही, नीट लक्ष द्यायचं. आणि काय पडणार ते पण सांगते. क्रॉस सेक्शनल एरिया जर कमी झाला तर इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स हा वाढत असतो. काय होत असतो? इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स हा वाढत असतो. आणि त्याच वेळेस आपलं करोजन आहे का, ते करोजन ह्या दोघांचं रिलेशन कळालं का तुम्हाला? क्रॉस सेक्शनल एरियाचं आणि इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स कळालं का? दोघांचं. हा, आता आपल्या आतापर्यंतच्या शिकलेल्या कन्सेप्ट नुसार जेवढी क्रॉस सेक्शनल एरिया लहान तेवढं करोजन कमी. नाही, क्रॉस सेक्शनल एरियाशी रिलेटेड आहे, आपण साईजशी रिलेटेड नाही. क्रॉस सेक्शनल एरिया जेवढा कमी, क्रॉस सेक्शनल एरिया जेवढा कमी तेवढा करोजनचा रेट हा कमी असतो. म्हणजे एकदम छोटी वायर असेल, एकदम छोटी वायर प्युअर मेटलची बनलेली असेल तर तिथं करोजन हे प्युअर मेटलची बोलतेय, प्युअर मेटलची छोटी वायर बनलेली असेल, त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कमी असेल तर करोजनचा रेट हा काय असतो? कमी असतो. लक्ष द्या. आता ह्या तिघांचं रिलेशन फक्त लक्षात ठेवायचं, फायनलला नक्की पडणार आहे. दोघं जण डिक्रीज आहेत बघा, ही दोघं जण डिक्रीज आहेत. कुठली दोघं डिक्रीज आहेत? करोजन डिक्रीज, क्रॉस सेक्शनल एरिया डिक्रीज, आणि जिथे इलेक्ट्रिकलचा पॉइंट लागतो तो इनक्रीज. सांगा काय काय डिक्रीज? हा, तिघ जण आहेत तिथं. करोजन
डिक्रीज, Decrease. क्रॉस सेक्शनल एरिया डिक्रीज डिक्रीज. आणि इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इन्क्रीज. Increase. ह्या तिघांचं रिलेशन कधी पण परीक्षेला विचारलेलंच असणार आहे. ही मेथड कशासाठी वापरली जाते? दिस मेथड इज एम्प्लॉय फॉर मटेरियल इन द फॉर्म ऑफ वायर. वायर जर असेल थिन, एकदम बारीक वायर असेल आणि त्याचं जर करोजन मोजायचं असेल तर ही मेथड वापरली जात असते. थिन वायर किंवा एकदम पातळ अशी स्ट्रीप असेल, त्याचं करोजन झालेलं आहे का नाही हे मेजर करायचं असेल तर ही मेथड वापरली जात असते. तर कशी वापरायची? एखादी मशिनरी पॅक आहे, त्याच्यातून फक्त एक छोटीशी वायर आउटलेट असं असेल कुठे, तर त्या वायरचा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स हा मशिनरी घेतल्या लिहून ठेवायचा. आणि नंतर आपण एक 10 वर्षानंतर मोजत असेल, 5 वर्षानंतर किंवा 1 महिन्यानंतर, 2 दिवसानंतर मोजत असेल तर इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स हा ॲमीटरने मोजता येतो. मग ॲमीटरने काय करायचं? इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मोजायचा. त्याच्यामध्ये जर चेंज दिसला, पहिला होता त्याच्यापेक्षा चेंज जर दिसला तर आपलं करोजन झालेलं आहे असं डिक्लेअर करायचं किंवा करोजन आतमध्ये चालू आहे असं कन्सिडर करायचं. ह्याच्यातली फक्त 2च वाक्य लक्षात ठेवायची. एक म्हणजे जर थिन वायर, ही मेथड थिन वायर साठी वापरली जाते. दुसरे ही इन्क्रीजचे आणि डिक्रीजचे शब्द. करोजन डिक्रीज, क्रॉस सेक्शनल एरिया डिक्रीज, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इन्क्रीज. नक्की एमसीक्यू आता ISC ला पण आहे, फायनलला पण असणार आहे. आणि पिरियडिक मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स कॅन हेल्प टू मेजर द करोजन रेट. सारखं मोजायचं म्हणजे आतमध्ये आपल्या मशिनरीचं करोजन होतं की नाही ते कळतं आपल्याला. आणि इन दिस मेथड इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स ऑफ मटेरियल इज मेजर्ड टाइम टू टाइम. वेगवेगळ्या टायमिंगला इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मोजायचा असं लिहिलेलं. हे कळालं का? कुठलं वाक्य महत्वाचं आहे? डिक्रीज, इन्क्रीज आणि थिन वायर. थिन वायर साठी वरची मेथड वापरता येत नाही, कारण ऍसिड मध्ये जर थिन वायर टाकली तर ती काही वेळानंतर आपल्याला दिसणारच नाही, पूर्ण त्याचं करोजनच होऊन बसलेलं असेल. त्यामुळे थिन वायर असेल त्याच्यासाठी ही मेथड वापरली जात असते. राईट करा इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स मेथड आणि हे लिहून काढा. आणि कुठल्या शब्दाखाली अंडरलाईन करायची? करोजन डिक्रीज, क्रॉस सेक्शनल एरिया डिक्रीज, इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स इन्क्रीज. रोल नंबर 60 पाटील. रोल नंबर 60. Yes, madam. Yes, madam. Okay. Roll number 63. Are you present? Yes, madam. Okay. कांबळे. हॅलो शुभम. Yes, madam. अरे राजा, तुझ्या पॅरेंटचा माझ्याकडे नंबर नाही रे. सर परवा मागत होते. ते एक्झाम फीचं क्लिअर झालं का तुझं? हॅलो शुभम. सेंड करतो मॅडम नंबर. बरोबर. मला सांग एक्झाम फीचं क्लिअर केलं का? नाही मॅडम. अरे कर की, परत तुला परीक्षेला नाही बसता आलं तर तू काय करणार? कॉलेजला काय देणं घेणं? बरोबर आहे का नाही? परत एवढं रेग्युलर लेक्चर करतो अटेंड, परत परीक्षेच्या वेळेस काहीतरी प्रॉब्लेम आला तर काय? एक्झाम फॉर्म तरी फी तरी भरून टाक, पुढची फायनलचं परत बघ. येस मॅम. परीक्षेला तर बसता आलं पाहिजे की नाही तुला? कॉलेजच्या अकाउंटवर डायरेक्ट ट्रान्सफर करून टाक. हा ठीक आहे. लिहिलं का रे?
काय इज इट ओव्हर? Yes, ma'am. हॅलो हा आणि लक्ष द्या, ज्याला ISC ला आतापर्यंत कमी मार्क पडलेले आहेत त्यांनी या ISC मध्ये स्कोर करा, कारण 2 ISC चा ऍव्हरेज मार्क पाठवले जात असतात. समजा तुम्हाला पहिल्या ISC मध्ये 15 असतील, दुसऱ्या ISC मध्ये 30 असतील आणि तिसऱ्या ISC मध्ये 30 असतील, तर तुमचे आम्ही मार्क युनिव्हर्सिटीला पाठवताना शेवट कुठल्या पण 2 ISC चे मार्क पाठवले जात असतात. जर तुम्ही सगळ्या ISC ला पास असाल तर क्रायटेरिया आहे त्याला. जर तिन्ही पण ISC ला तुम्ही पास असाल तर कुठला पण 2 ISC ज्याला तुम्ही हायर स्कोर केलेला आहे त्या 2 ISC ची सरासरी काढली जाते, मार्क पाठवले जात असतात. त्या ISC मध्ये स्कोर करायला चान्स आहे तुम्हाला. विद्यापीठाला मार्क पाठवले जात असतात आणि ISC चे मार्क बघून लोक टर्म वर्क देत असतात. त्यामुळे या ISC ला जेवढा स्कोर करता येते तेवढा करा. ओके, have you complete this point? Yes, ma'am. Okay, we will let now.